नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं सगळ्यांचं स्वागत करत असताना आजचा व्हिडिओचा विषय टरबूज खरबूज पिकामध्ये सेटिंग पासून हार्वेस्टिंग पर्यंत कोणतं अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि फवारणी करून आपल्याला चांगलं हार्वेस्टिंग चांगलं टनेज त्या ठिकाणी मिळवता येईल त्या संदर्भात आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आपण या ठिकाणी खरबूजच्या प्लॉटमध्ये उभे आहोत। जवळजवळ हार्वेस्टिंगला प्लॉट आलेला आहे। मग अशा वेळेस सेटिंग पासून जो प्लॉट हार्वेस्टिंगला आलाय ज्याला सेटिंग पासून म्हणजे जसंही फुलं लागायला 25 दिवसाला 22-25 दिवसाला सुरुवात होते त्यावेळेस कोणतं अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि तिथून पुढच्या 40 दिवसामध्ये कोणत्या 3 ते 4 फवारण्या आणि अजून 2 अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं तर वजन चांगलं आपल्याला त्या ठिकाणी मिळेल, आतमधला घर चांगला भरेल, चांगला रंग त्या ठिकाणी येईल आणि वजन चांगलं मिळाल्यामुळे क्वालिटी चांगली मिळाल्यामुळे आपल्याला बाजारभाव त्या ठिकाणी चांगला मिळतो। तत्पूर्वी माझ्यासोबत शेतकरी आहेत ज्यांच्या आपण खरबूजच्या प्लॉटमध्ये उभे आहोत, त्यांचं नाव जाणून घेतो। दादा, आपलं पूर्ण नाव सांगा। माझं नाव पांडुरंग लक्ष्मण चव्हाण, मुक्काम पोस्ट सलगर बुद्रुक, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर। मोबाईल नंबर 90 49 82 99 60। आपण डॉक्टर किसानला किती दिवसापासून ओळखता? मी सर 1 वर्ष झालं डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेतोय आणि ज्या दिवशी मी रात्री याला व्हिडिओ बघितला तुमचा त्या दिवशी त्यापासूनच माझ्या मनात आलं की खरंच की डॉक्टर किसानचे काय तर म्हणजे व्यवस्थित किमी आहे। यासाठी मी डॉक्टर किसानला म्हणजे पहिला प्लॉट माझा हा गेल्या वर्षी मी खरबुजासाठीच नोंद केलता। बरोबर। त्याच्यानंतर मी प्लॉट मी म्हणजे द्राक्षाचा नोंद केला। द्राक्षात पण मला म्हणजे आणखीन व्यवस्थित वाटल्यानंतर मी परत आणखीन खरबूज, वांगी आणि आता ह्या वर्षी मी डाळिंबीचा प्लॉट रजिस्ट्रेशन करायच्या तयारीत आहे। तर आपला व्हिडिओचा विषय आहे शेतकरी बांधवांनो की तुमचं कलिंगड म्हणजे टरबूज असेल खरबूज असेल, जसाही शेंडा सुरू होतो, थंडीमध्ये थोडा वेळ लागतो, शेंडा सुरू होतो, वेल टाकायला सुरुवात होते आणि फुलं लागायला सुरुवात होते, त्यावेळेस अन्नद्रव्य व्यवस्थापन काय करायचं। तिथं तुम्हाला 25 ते 28 दिवसाच्या दरम्यान एकरी 1 लिटर हॅपी न्यूज, 5 किलो 0-60-20 किंवा 5 किलो 13-0-45 आणि 500 ग्रॅम बोरान हे अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचं। तत्पूर्वी लागवड केल्यानंतर पहिल्या 15 ते 20 दिवसात जर चांगलं डेव्हलपमेंट मिळत नसेल तर तिथं तुम्हाला 16 ते 20 दिवसाच्या दरम्यान एकरी 5 लिटर फोस्ट्रोक, 4 किलो कम्फर्ट सोल्युशन हे दिल्यानंतर शेंडा जोरात सुरू होणार, फुलं लागायला सुरुवात होणार आणि त्याच्यानंतर 8 दिवसाने तुम्हाला हॅपी न्यूज 0-60-20 किंवा 13-0-45 आणि बोरान द्यायचं आहे। आणि त्याच दरम्यान तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो नीट लक्षात घ्या, जो काही तुमचा फोस्ट्रोक कम्फर्ट सोल्युशनचा डोस जातो जमिनीच्या माध्यमातून, ड्रिंचिंग असेल ड्रिपच्या माध्यमातून, त्यानंतर तुम्ही 10 दिवसांनी हॅपी न्यूज 0-60-20 बोरान देताय किंवा 13-0-45 बोरान सोबत देताय। मग तिथं सेटिंग व्हायला सुरुवात होते, तिथं कीटकनाशकचा वापर जरा जपून करा। तिथं ताक 200 लिटरला 3 लिटर, गूळ 2 किलो, दालचिनी पावडर 50 ग्रॅम, झिंक 100 ग्रॅम ही फवारणी 25 दिवसाला आणि 35 दिवसाला या 2 फवारण्या तुम्हाला सेटिंगसाठी खूप महत्त्वाच्या ठरतील। त्याचप्रमाणे नागाळीचा प्रादुर्भाव तुमच्याकडे ज्या वेळेस सेटिंग सुरू होतं त्यावेळेस येतो, त्याचप्रमाणे फुलांची गळती होते म्हणजे फुल ड्रॉप होतं, सेटिंग होत नाही, त्यासाठी तुम्ही फवारणी करू शकतात। 200 लिटर पाण्याला आर्या 500 मिली, 0-49-32 500 ग्रॅम, बोरान 100 ग्रॅम आणि रोको हे बुरशीनाशक 200 ग्रॅम ही फवारणी कधी घ्यायची नीट लक्षात घ्या। कुठं तरी आता ह्या प्लॉटमध्ये सेटिंग झालेलं आहे, जिथं तुम्हाला थोडक्यात तुम्हाला सांगतो, आता ह्या बाजूला ती कळी दिसते डाळिंबची, छोटीशी कळी दिसते, अशा कळ्या तुम्हाला ज्या वेळेस दिसायला सुरुवात होती हॅपी न्यूज दिल्यानंतर 3ऱ्या-4थ्या दिवशी तुम्ही आर्या 0-52-34 किंवा 0-49-32 बोरान रोकोचा स्प्रे करा। हॅपी न्यूज दिलं, 0-60-20 बोरान दिलं किंवा 13-0-45 दिलं, आर्याचा स्प्रे झाला, त्याच्यानंतर 3-4 दिवस जाऊ द्या। डावणी असेल, भुरी असेल, करपा असेल या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये। थंडी ज्या वेळेस पडते, सकाळी दव पडतं त्यावेळेस पानं खराब होतात, मग त्यासाठी तुम्हाला 200 लिटर पाण्याला जसंही सेटिंग सुरू होतं सेटिंगच्या अगोदर 1 आणि सेटिंग नंतर 1 8 दिवसाच्या गॅपने 2 फवारण्या। त्यामधली पहिली फवारणी स्पॉट किलर 200 लिटरला 250 मिली, 22 टिन 200 ग्रॅम, त्याच्यानंतर परत 8-9 दिवसांनी ही फवारणी रिपीट करा। आता सेटिंग पूर्ण मिळालंय तुम्हाला, 45 40 45 50वा दिवसाला सेटिंग मिळालंय, फळ एक 250-300 ग्रॅमचं आहे खरबूजचं, टरबूजचं 1-1.5 किलोचं आहे, त्यावेळेस तुम्हाला स्लरी द्यायची आहे। 45-50 दिवसाला एकरी 5 लिटर फोस्ट्रोक, 50 किलो सिंगल सुपर फॉस्फेटची निवळी आणि 4 किलो गूळ ही स्लरी 45-50 दिवसाच्या दरम्यान द्यायची, कारण आपण 65-70 दिवसाच्या आसपास हार्वेस्टिंग करून घेतो। चव्हाण साहेब एकदा येतो, दादा हे दाखव रे फळ सेटिंग, तुम्हाला एक हा कट करून दाखवा आपण। मला एक प्रश्न विचारायचा आहे की द्राक्षामध्ये तुम्ही 4-5 वर्षापासून द्राक्ष शेती करता आणि द्राक्ष शेती सक्सेसच होत नव्हती, यावर्षी खरड छाटणीपासून
तुम्ही द्राक्षबाग डॉक्टर किसानकडे रजिस्टर Register केली, केली. काय अनुभव आला? कारण पहिला माझ्या बागेचा शेंडा अजिबात चालत नव्हता सर, आणि माल एक समान निघत नव्हता. एका साईडनं अनबॅलन्स माल येत होता आणि घडाची म्हणजे साईज पण एवढी होत नव्हती. मी भरपूर म्हणजे प्रयत्न करणार, औषध डेली मारणार, सकाळ संध्याकाळ मस्त करणार, पण मला बी अनुभव होता पहिला, पण तरी पण म्हणजे अनबॅलन्स आणि शेंडा अजिबात चालत नव्हता. काय यावर्षी काय अनुभव आला? शेंडा आता महाराज पाळ्या आल्या जरा आता. बर. हा, म्हणजे एकंदरीत तुम्ही जे युट्यूबला व्हिडिओ बघितले हा. आणि त्या दरम्यान तुम्ही डॉक्टर किसानचा संपर्क साधला, पहिला खरबूजचा प्लॉट रजिस्टर हो. केला, तो सक्सेस झाला. होय. परत आता खरबूज आहे, परत तुमचं या बाजूला वांग्याची शेती आहे होय. आणि डाळिंब पण तुम्ही डॉक्टर आता ह्या वर्षी रजिस्टर करणार सर, Register. 100%. एक फळ कापून दाखवा बरं. तर मित्रांनो, आपण स्लरी पर्यंत आलो होतो. फळ कापून दाखवा एक. स्लरी दिल्यानंतर तुम्हाला अंतिम टप्प्यामध्ये परत एक फवारणी तुम्हाला त्या ठिकाणी फळ फुगवणीसाठी घेत असताना तिथं हुमोब्रोसनाइट किंवा CPP चा वापर करायचा आहे. तिथं 200 लिटरला मॅक्सवेल 250 मिली आणि त्याच्यासोबत पोटॅशियम सोनाइट. पोटॅशियम सोनाइट तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचंय 600 ते 800 ग्रॅम प्रमाण 200 लिटरचं आहे. परत एकदा बोरॉन 100 ग्रॅम. हा स्प्रे झाला. एक 3-4 स्लरी दिल्यानंतर 10 दिवसांनी 58-60 दिवसाला, थंडीमध्ये 70-75 दिवस लागतात हार्वेस्टिंगला. त्याच्यानंतरचे जे प्लॉट आहे ते 65 दिवसाला येतील. तिथं 5-5 दिवस ऍप्लिकेशन लवकर घ्या. शेवटचं ऍप्लिकेशन द्यायचंय घर भरण्यासाठी, शुगर येण्यासाठी, गोडी मिळवण्यासाठी, वजन वाढवण्यासाठी. एक 4-5 दिवस हार्वेस्टिंगच्या अगोदर एकरी 1 लिटर शुगर स्टार, 5 किलो PMS हे ऍप्लिकेशन देऊन अशा पद्धतीने माल तुम्ही शेतकरी बांधवांनो तयार करू शकतात. आजचा हा व्हिडिओ सोलापूर जिल्ह्यामधून, तालुका मंगळवेढा, सलगर बुद्रुक. जिल्हा सोलापूर, हे अगदी बॉर्डरवर या ठिकाणी, या बाजूला 15 किलोमीटर गेलो तर कर्नाटक, इकडं 4-5 किलोमीटर गेलो तर सांगली जिल्हा, हा. आणि इथून इकडे 30 किलोमीटर सोलापूर. सोलापूरचे. तर अशा पद्धतीत तुम्ही माल तयार करायचा असेल तर सेटिंग पासून हार्वेस्टिंग पर्यंतचं कामकाज तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला. आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला. चॅनलला प्रथम आला असाल, चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.